हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 2 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, अवनीच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न बाउन्सर विवांशी ठरलंय. अवनीने आपल्या बाबांना मनवायचा खूप प्रयत्न केला. त्यांना समजावून सांगितलं, मला तुमच्यापासून दूर नाही जायचंय, मला लग्न नाही करायचंय, मला तो विवान पसंत नाहीये, मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहे. पण चंद्रकांत, अवनीच्या बाबांनी ठरवलंय की तुला विवानशीच लग्न करावं लागणार, तुझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये. त्यामुळे अवनी आता वेगळाच काहीतरी निर्णय घेणार आहे आणि अवनी विवान यांच्या लग्नाची तारीख सुद्धा ठरली आहे. या दिवसाआधीच अवनी काहीतरी मोठं करेल असंच दिसतंय. मग या दिवशीच अवनी आणि राजाचं लग्न होणार का? या दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीत होईल? हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी तिच्या घरात जिन्यावर बसलेली असते आणि तिचे बाबा तिला काय म्हणाले हे सगळं तिला आठवतं. चंद्रकांतने अवनीला ठणकावून सांगितलंय, तुझं लग्न विवांशीच होणार, मला आता या विषयावर चर्चा नकोय, तुला हे लग्न करावंच लागेल असं त्यांनी मला ठणकावून सांगितलं. हे सगळं अवनीला आठवत असतं आणि त्याच वेळेस अवनीची वहिनी स्वाती तेथे येते आणि विचारते, काय ग अवनी, कसला विचार करतीये? अवनी चिडून म्हणते, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, तू जा इथून. स्वाती ही अवनीला समजवण्याचा प्रयत्न करते. अवनी, सांग मला काय झालंय? अवनी चिडून म्हणते, तुम्हाला कळत नाहीये का, मला त्या माकड तोंड्या बाउन्सरशी लग्न नाही करायचंय. स्वाती म्हणते, अगं बाई हळू बोल, ऐकेल कुणीतरी. अवनी चिडून म्हणते, ऐकायलाच हवं मग, मला नाही लग्न करायचंय ते विवांशी, नाही जायचंय कॅनडाला, पण तुम्ही कुणी ऐकायला तयारच नाहीये, जबरदस्तीने माझं लग्न लावून देताय. स्वाती दुःखी होऊन म्हणते, तू कशाला मला सगळ्यांमध्ये घेतीये? तुला माहिती आहे ना, मी कधी डिसिजनमध्ये असते का? कुणी मला काही विचारतं का? अवनीला हे पटतं. अवनी स्वातीजवळ येते आणि म्हणते, वहिनी तू माझी मदत करशील का? बाबा माझं ऐकत नाहीये, तू बाबांना समजावून सांग. स्वाती म्हणते, मी आणि बाबांशी? नाही नाही, मी नाही त्यांच्याशी बोलू शकत, मी कसं बोलणार, आणि ते काय माझं ऐकणार आहे का? अवनी म्हणते, ठीक आहे, मला पटतंय, ते तुझं ऐकणार नाही, मग तू दादाशी बोल, महेश दादाला सांग. आणि स्वाती ही चक्क हसू लागते. अवनी विचारते, काय झालं? तर स्वाती म्हणते, तुला काय वाटतं, बाबा महेशचं ऐकणार आहे का आणि महेश माझं ऐकेल का? तर अवनी म्हणते, ऐकेल ना तुझं, तू ना त्याला सांग, जर त्या बाउन्सर विवांशी अवनीचं लग्न झालं तर अवनीच्या आयुष्याचं वाटोळं होईल, अवनी संपूर्ण आयुष्यातून बर्बाद होईल, असं सांग त्याला. मी तर म्हणते, तू ना वुमन कार्ड वापर. खरं आहे ना, माणूस हा जगातल्या कोणत्याच बाईचं ऐकत नाही, पण त्याच्या बायकोचं त्याला ऐकावंच लागतं. दादा माझं नाही ऐकणार, पण तुझं नक्की ऐकेल. तू ना त्याला समजावून सांग, जर अवनीचं विवांशी लग्न झालं तर अवनीला खूप त्रास होईल, त्याला इमोशनल ब्लॅकमेल कर, त्याला काही बाई सांग, अवनीचं खूप वाईट करेल तो, अवनीला मारहाण करेल, त्याला पाठवू नको, असं काहीतरी सांग. स्वाती म्हणते, नाही, मी असं नाही बोलू शकत आणि तो माझं नाही ऐकायचा. तेवढ्यात महेश स्वातीला दटावतो, स्वाती लवकर इकडे, हे आण बरं, ते आण बरं, लॅपटॉप बॅगवर काय ठेवलंय? आणि स्वाती म्हणते, आता मला जाऊ दे, नाहीतर तुझा भाऊ जीव घेईल माझा, असं म्हणून स्वाती तिथून पळून जाते. अवनीला समजतं, ही सुद्धा काही महेशला समजावून सांगणार नाहीये. आणि इकडे यशादा सायकलची पडलेली चेन तशी सायकल लोटत लोटत आपल्या घराकडे जात असतो आणि राजा हा गाडीने त्याच्या मागे मागे असतो, हॉर्न वाजवत असतो. यशादाला वाटतं दुसराच कुणीतरी माणूस आहे. यशदा चिडून म्हणतो, अरे बाबा, दिली आहे ना जागा, एकतर जाय, नाहीतर चढवती गाडी माझ्या अंगावर, तेवढंच सगळ्यातून सुटेल मी. यशदा मागे वळून पाहतो तर त्याला दिसतं, ही तर राजाची गाडी आहे. राजा गाडी बाजूला थांबवतो, गाडीतून खाली उतरतो. यशदा विचारतो, अरे तू येस का? मला वाटलं दुसरंच कोणतरी आहे. तर यशदा म्हणतो, म्हणजे आज बर्फसुद्धा तापलाय, तू एवढं कधी चिडशील असं मला वाटलं नव्हतं. हे सगळे ना त्या सुलू आत्यामुळे झालंय. सुलू आत्याचा त्रिवार निषेध. तू आणि नमी वहिनी मस्त एकमेकांशी गुलगुलू गप्पा मारत होता आणि मध्येच ती आली. तर यशादा चिडून म्हणतो, ए राजा, असं काही नाहीये आणि तिला वहिनी वगैरे म्हणू नको, आम्ही काही गुलगुलू गप्पा मारत नव्हतो. तर राजा म्हणतो, खरे, सुलू आत्याची चूक नाहीये, चूक तुझी आहे. आता पुरीशी गुलगुलू गप्पा मारायच्या, मग असं रस्त्यावर कशाला न्यायचं ना, कोपच्यात तिकडे मारायच्या. यशादा चिडून म्हणतो, ए काही पण काही बोलू नको, मी काय तिच्याशी गुलुगुलू गप्पा मारत नव्हतो, ती अचानक मला रस्त्यात भेटली आणि मग ती मला काहीतरी विचारत होती. राजा विचारतो, काय? यशराज सांगतो, तेच, तुम्ही मुलगी पाहायला गेला,
मुलगी पसंत पडली की नाही, होकार आला की नाही, हे सगळं विचारत होती. तेवढ्यात ती सुलू आत्या आली. यशादा हा खूप दुःखी असतो. राजा म्हणतो, ती सुलू आत्या आहे ना, तिला काय गरज होती मध्ये येण्याची? तर यशादा म्हणतो, अरे आई तिची ती, आणि तिला मध्ये येण्याचा पूर्ण हक्क आहे, उलट आपणच मध्ये येतोय. यशादा असं बोलतोय. त्यामुळे राजा त्याला विचारतो, यशादा तू मला खरं खरं सांग, तुला नमी आवडते का? तुला तिच्याशी लग्न करायचंय का? यशादाला मोठा धक्काच बसतो. राजा म्हणतो, घाबरू नको, हा राजा आहे ना, तो तुमच्या दोघांचं लग्न लावून देईल. ती सुलू आत्या, तिचा शाप सगळं उडत गेलं, मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देईल, तू फक्त हो म्हण. यशादाला मोठा धक्काच बसतो. आणि इकडे सुलू आत्या ही चक्क संपूर्ण रस्त्याने नमीला मारत मारत घरी पोहोचते. नमी घरात धावपळ करत असते आणि दत्ता काका मस्त मोबाईल वापरत बसलेला असतो. सुलू आत्या खूप चिडते आणि म्हणते, आज मी तुला काही सोडणार नाहीये, तुला लाज नाही का वाटत त्या धोंडीच्या पोराबरोबर गुलुगुलू गप्पा मारताना? नमी म्हणते, अगं मामा येतो माझा मामा. सुलू आत्या म्हणते, मामा नाही, सख्खा मामा, पक्का वैरी आहे तुझा. या दोघींची हाणामारी पळापळ सुरूच असते. तेवढ्यात दत्ता मामा उभा राहतो आणि म्हणतो, ए सुले काय करतीये? अगं लग्नाचं वय झालंय, मोठी झाली तुझी पोरगी आणि तिला मारतेस का? सुलू आत्या चिडून म्हणते, मोठी झाले म्हणून तर मारतीये, जास्त काळजी वाटते. एकतर आपल्याला चांगली स्थळं येत नाही, आणि दुसरीकडे ही जर अशी त्याच्याशी गुलगुल गप्पा मारत बसेल, लोकांनी पाहिलं, चर्चा झाली, तर हिच्यासाठी कोणतं स्थळ येणार आहे? हिचा बाप तिकडे आखातात बसलाय, रात्रंदिवस कष्ट करून हिच्या लग्नासाठी पैसे जोडतोय, आणि ही येथे टाइमपास करत बसलीये, त्या यशाच्या मागे मागे लागलीये. हिला सांगून ठेव, नाहीतर तिचा जीव घेईल मी. दत्ता काका नमीला समजावून सांगतो, अगं नमे बाळा, असं नाही करायला पाहिजे. तुझे आईबाप किती कष्ट करताय, त्यांचा तरी विचार कर, आणि जा बरं आतमध्ये स्वयंपाकाची तयारी कर. नमी हो म्हणते, आतमध्ये निघून जाते. दत्ता काका म्हणतो, आणि तू पण थोडी शांत राहा, तू पण जा स्वयंपाक करायला, तेवढंच लवकर होईल. तेवढ्यात दत्ता काकाला सुलूच्या नवऱ्याचा, नमीच्या वडिलांचा कॉल येतो, जे आखातात असतात. आणि दत्ता काका काही बोलणार इतक्यात सुलू आत्या फोन उचलते. हा व्हिडिओ कॉल असतो, आणि सुलू आत्याचा नवरा आता म्हातारा झालाय, सगळे केस पांढरे झालेत, आणि तो आखातात असतो एकदम बिझी हायवेवर. आणि तो म्हणतो, सुलू तुझी खूप आठवण येत होती ग. सुलू चिडून म्हणते, वा रे वा, माझी आठवण येते. नमीचे वडील म्हणतात, मला तुमची खूप आठवण येत होती, काही दिवस मी तेथे भारतात येऊ का, तेवढंच तुम्हाला भेटेल. सुलू आत्या चिडून म्हणते, नमीच्या लग्नासाठी 25 तोळे सोनं जमलं का? नमीचे वडील म्हणतात, नाही नाही, नाही झाली व्यवस्था. सुलू आत्या विचारते, मग कमीत कमी 8-10 लाख रुपये कॅश तरी जमले असतील ना? नमीचे वडील म्हणतात, नाही नाही, ते पण नाही जमलं. सुलू आत्या चिडून म्हणते, नाही जमलं ना, मग एक गोष्ट डोक्यात फिक्स करायची, जोपर्यंत 25 तोळे सोनं किंवा 10 लाख रुपये कॅश जमत नाही, तोपर्यंत भारतात परत यायचं नाही. मला माझ्या नमीचं लग्न करायचं आहे, तिला घरात आयुष्यभर बिनलग्नाची नाही ठेवायचं आहे. जोपर्यंत पैसे जमत नाही, तोपर्यंत परत यायचा विचारसुद्धा करायचा नाही. असं म्हणून सुलू आत्या रागारागाने फोन कट करते, आणि दत्ता काका दात दाखवून हसू लागतो आणि म्हणतो, भारी बोललीस तू, बरं झालं नाही येऊ दिलं, इथं येऊन उगाच टाइमपास करत बसलं असतं. सुलू आत्या म्हणते, ते एक डोक्याला ताण झालाय माझा, पैसे कमवायचे काही नाही, इथं पोरीचं लग्न करायचं आहे, आणि याला आमची आठवण येते. इकडे यशादा चक्क हसू लागतो आणि म्हणतो, राजा काही पण काय बोलतोय तू, माझं आणि नमीचं लग्न? अरे ती सुलू आत्या आहे ना, आपले चिंधड्या करून टाकेल. आत्ता एक शाप दिलाय, तोच नडतोय, शापांचा डोंगर असेल ती आपल्या डोक्यावर. राजा म्हणतो, अरे तिच्या शापांना कोठे घाबरतोस तू? नेहमी पॉझिटिव्ह राहायचं, नेहमी होप ठेवायची, कारण तुला माहिती आहे ना होप म्हणजे. तर यशादा म्हणतो, हो माहिती आहे, होप म्हणजे बहुत बडी तोप. राजा तुझ्याकडे एवढी पोतडं भरून होप कुठून येते रे? तर राजा खूप इमोशनल होतो, वरती आभाळाकडे पाहतो आणि म्हणतो, आपल्या आईकडून. यशादा सुद्धा खूप इमोशनल होतो. राजा म्हणतो, आपली आई असेल ना, तुला माहिती आहे का, आपली आई ही जेव्हापासून देवाघरी गेली ना, तेव्हापासून मला नेहमी असं वाटतं की ती वरतून आपल्याला पाहत असेल, आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर आहे. जोपर्यंत आपल्या आईचा आशीर्वाद आहे ना आपल्या डोक्यावर, तोपर्यंत त्या सुलू आत्याचा शाप आपलं काही बिघडू शकत नाही, कारण आपल्या आईचा आशीर्वाद खूप पॉवरफुल आहे. आईची आठवण काढून राजाच्या डोळ्यात पाणी येतं. यशादासुद्धा खूप इमोशनल होतो, आणि राजा हा यशादाला विचारतो, तुला वाटतं ना आपली आई आपल्याकडे पाहत असेल, ती आपल्याला नक्कीच आशीर्वाद देत असेल, आणि तिच्या आशीर्वादानेच आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार, हे तू लक्षात ठेव.
तू सांग बरं मला, तुला कशी पोरगी पाहिजे? मी तुझ्यासाठी तशी पोरगी शोधून आणतो. तुला नमीसारखी पोरगी पाहिजे का? तर यशोदा म्हणतो, अरे बाबा सोड तिचा विषय, नमीसारखी नकोय मला. तर राजा म्हणतो, माझं ऐकून घे, मला कशी पोरगी पाहिजे. यशोदा म्हणतो, नाही नाही, तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. यशोदा निघून जातो. राजा म्हणतो, अरे ऐकून तरी घे, मला कशी पोरगी पाहिजे. इकडे अवनी खूप दुःखी असते आणि तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये उभी असते, लग्नाचाच विचार करत असते. तेवढ्यात अवनीचे बाबा चंद्रकांत अवनी अवनी अशी हाक देत तेथे येतात आणि बाल्कनीमध्ये येतात. तर त्यांना अवनी दिसते. अवनीला पाहून ते म्हणतात, येथे होय, आमची छकुली येथे उभी आहे. अवनी चिडून म्हणते, कसली काय छकुली? बाबांना समजतं की अवनी खूप चिडली आहे. बाबा तिच्याजवळ येतात आणि म्हणतात, काय झालं आमच्या छकुलीला? आमची छकुली रुसली आहे का? अवनी चिडून म्हणते, तुम्हाला काय फरक पडतो, मी रुसू ना रुसू? बाबा म्हणतात, ए अवनी, असं नाही बोलायचं, तुला माहिती आहे ना तू माझा जीव आहे. अवनी चिडून म्हणते, जीव आहे मी तुमचा? मग स्वतःच्या जीवाला कुणी असं कॅनडाला पाठवून देतं का? असं म्हणून अवनी रडू लागते आणि बाबांपासून दूर जाते. बाबांना समजतं की अवनी लग्नामुळे खूप चिडली आहे आणि बाबा तिला समजावून सांगतात, अवनी बाळा, तुला कदाचित माहिती नाही आहे, एका बापाला सुद्धा आपल्या मुलीचं लग्न करून देताना खूप त्रास होतो. प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी ही काळजाचा तुकडा असते आणि आपल्या मुलीला स्वतःपासून दूर पाठवताना त्याला किती वेदना होत असतील ते तुला नाही समजायचं. पण शेवटी प्रेम आणि कर्तव्य हे दोन्हीसुद्धा पार पाडावंच लागतं ना. आजपर्यंत मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, कधी तुझा शब्द खाली पडू दिला नाही. तू जे म्हटलीस ते सगळं तुला पुरवलं. ते एका बापाचं प्रेम होतं. पण मुलगी वयात आल्यानंतर, लग्नाच्या वयाची झाल्यानंतर तिच्यासाठी एक योग्य चांगला मुलगा पाहणं, चांगलं स्थळ पाहणं, वेळेत वयात तिचं लग्न करून देणं हे एका बापाचं कर्तव्य आहे. ते जगातील कोणत्याच बापाला नाही चुकलंय, मग ते मला तरी कसं चुकेल? म्हणून मी तुझं लग्न करून देतोय, हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करणारच. अवनी चिडून म्हणते, पण बाबा, मला लग्न नाही करायचं आहे. मला तुम्ही इतक्या लवकर का लग्नाची घाई करताय? मी गोल्ड मेडल मिळवलंय, ते काय लग्न करण्यासाठी का? बाबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, अवनी, मला कळतंय तू गोल्ड मेडल मिळवलं, आत्ता कुठे तुझं शिक्षण पूर्ण झालं, अचानक तुझ्या लग्नाचा विषय निघाला, लग्न ठरलं सुद्धा आणि काही दिवसांवर लग्न आलंय, म्हणून तू भांबावून गेलीये. पण तू बोल ना, तुझ्या आईशी बोल, ती सुद्धा सगळ्या गोष्टीतून गेलीये. ठीक आहे, तुझ्या आईशी तू मनमोकळेपणा नाही बोलू शकणार, मग स्वातीशी बोल, ती सुद्धा तुझ्या वयाचीच आहे ना. ती सुद्धा हे सगळं करून आपल्या घरात आली आहे, चांगला संसार करतीये, चांगली राहतीये. तू तिच्याशी बोल, तुला सगळ्या गोष्टी कळतील. अवनी चिडून म्हणते, बाबा, मला लग्नच करायचं नाहीये, तर या विषयावर बोलून काय फायदा? मला नाही लग्न करायचंय आणि मी इतकं शिक्षण घेतलं कशासाठी? मला आधी करिअर करायचंय. मला लग्नाबद्दल आता विचार नाही करायचा आहे. मला फक्त थोडा वेळ हवा आहे. माझी स्वप्न आहेत. मला माझ्या स्वप्नातलं घर बांधायचं आहे, असं घर ज्याचा विचार मी लहानपणापासून केला आहे. आधी मला ती स्वप्न पूर्ण करू द्या ना, मग माझ्या लग्नाचा विचार करा. तेव्हा बाबांना मनात हा विचार येतो, जी अवनी माझा एकही शब्द खाली पडू देत नव्हती, माझा निर्णय तिच्यासाठी शेवटचा असायचा, ती लग्नासाठी का नकार देतीये? तिच्या मनात दुसरं कोणीतरी असेल का? तिचं एखाद्या दुसऱ्या मुलावर प्रेम असेल का? हाच विचार बाबा करतात आणि तिच्याजवळ झोक्यावर येऊन बसतात आणि विचारतात, अवनी, तू लग्नासाठी का नकार देतीये? खरं खरं सांग. तुझ्या मनात. अवनीला खूप वाईट वाटतं. अवनी म्हणते, बाबा, असं काहीच नाहीये. बाबा म्हणतात, मग तू या लग्नाला का नकार देतीये? इतका चांगला मुलगा आहे, चांगलं स्थळ आहे आणि तुझी जी स्वप्न आहेत ती तू कॅनडाला जाऊन पूर्ण कर ना. विवांच्या मदतीने, त्याच्या संमतीने तू ती स्वप्न पूर्ण करू शकतेस. अवनीला समजतं बाबांशी बोलून काही फायदा नाहीये आणि तेवढ्यात अवनीची आई तेथे येते आणि विचारते, बाप लेकीच्या काय गप्पा चालू आहेत? अवनी चिडून म्हणते, आई, आमचं खूप महत्त्वाचं बोलणं सुरू आहे आणि तसंही तू तर काही माझ्या बाजूने बोलणार नाहीये, मला सपोर्ट करणार नाहीये, त्यामुळे तू जा इथून, आमच्यामध्ये नको बोलू. बाबांना खूप राग येतो. बाबा चिडून म्हणतात, अवनी, आई आहे ना तुझी, तिच्याशी असं बोलतात का? सॉरी बोल तिला. अवनी म्हणते, सॉरी. तर आई तिच्या जखमेवरच मीठ चोळते आणि म्हणते, तू माझ्याशी कशी बोलली ना, तरी तुझं लग्न होणारच आहे, ते काही कॅन्सल होणार नाहीये. अवनी चिडून म्हणते, आई, तू नेहमी माझ्या विरोधातच बोलते, माझ्या बाजूने तू कधीच बोलत नाही. आणि मग बाबा म्हणतात, जाऊ द्या, आता विषय सोडा आणि आता अवनीच्या लग्नाची तयारी करायची आहे. अवनी ही बाबांना मिठी मारते आणि म्हणते, बाबा, मला तुम्हाला सोडून नाही जायचं आहे,
मला तुमच्या जवळच राहायचं आहे. अवनीची आईसुद्धा इमोशनल होते. बाबा तिला समजावून सांगतात, अवनी बाळा, मी तुला आत्ताच समजावून सांगितलं ना, कितीही इच्छा नसली तरी प्रत्येक बापाला मुलीचं लग्न करून द्यावंच लागतं आणि मुलीलासुद्धा आपल्या आयुष्यात आपल्या संसारात पुढे जावंच लागतं. तुझं लग्न ठरलंय आणि विवांशीच तुझं लग्न होणार. आणि मग अवनीची आई आणखीन मोठा बॉम्ब फोडते आणि म्हणते, चला आता उद्या सकाळी आपल्याला लवकर खरेदीसाठी जायचं आहे. अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी विचारते, खरेदी? कोणती खरेदी? तर अवनीचे बाबा सांगतात, अरे हो, हिला तर काही सांगितलंच नाही ना, थांब मी सांगतो, तिला माहीत नाही आहे. अगं त्या विवानला आहे ना लवकर कॅनडाला जायचं होतं, त्यामुळे त्याने एक रिक्वेस्ट केली होती की कॅनडाला जाण्याआधी तुमच्या दोघांचं लग्न उरकून टाकायचं. म्हणून आपण सुद्धा त्यासाठी हो म्हणालो आणि येत्या काही दिवसात तुमचं लग्न आहे. अवनीच्या पायाखालची जमीनच सरकते. अवनीचा विश्वासच बसत नाही की तिच्या लग्नाची तारीख ठरली आहे, पण बाबांनी तिला सांगितलेलं सुद्धा नाही आहे. आणि बाबा म्हणतात, काही नाही, उद्या आपण लग्नाच्या कपड्यांची खरेदी करूया, बाकीची खरेदी करू आणि मग तुमचं लग्न होईल. त्यानंतर तू विमानबरोबर कॅनडाला जायचं. अवनीला जबर धक्काच बसतो. फ्रेंड्स, खरंच अवनीबरोबर जे होतंय ना ते अतिशय चुकीचं होतं आहे. एवढं श्रीमंत घरानं, अवनी एवढी शिकलेली, पण अवनीला न सांगता तिच्यासाठी स्थळ आलं. अवनीला माहीतसुद्धा नव्हतं की मुलगा तिला पाहायला येतोय. मग अवनीला मुलगा आवडला की नाही हे सुद्धा विचारलं गेलं नाही. आणि आता अवनीच्या लग्नाची तारीख ठरली आहे, ती सुद्धा तिला विचारून ठरवली गेलेली नाही आहे. तिला आता शेवटच्या क्षणी सांगितलं जातं आहे की तुझं लग्न ठरलं आहे. बाबा म्हणतात, आता जास्त टेन्शन घेऊ नको, आपण सगळी तयारी करणार आहे, तू फक्त मस्त तुझी हौसमौस कर. असं म्हणून बाबा आणि आई तेथून निघून जातात. अवनीला जबर धक्काच बसतो. अवनी चिडून म्हणते, मला लग्न नाही करायचंय. या दोघांना हे का कळत नाहीये? मला त्या माकड तोंड्या बाउन्सरशी लग्न नाही करायचंय आणि त्याच्याशीच माझं लग्न लावून देत आहे. आणि एक वेळेस लग्न लावून द्यायचं होतं तर ठीक आहे ना, मी सुद्धा लग्न केलं असतं, पण एखाद्या चांगल्या मुलाशी तर लावून द्यायचं. असा मुलगा का माझ्यासाठी निवडला? अवनी खूप टेन्शनमध्ये येते. अवनीला हे लग्न करायचं नसतं, पण काही करून तिच्या बाबांना तिचं लग्न करून द्यायचं असतं. आता काय करावं हाच प्रश्न अवनीला पडतो. अवनी खूप टेन्शनमध्ये येते. एकतर तिने आता बाबांना समजवण्याच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. बाबांना तिने खूप समजावून सांगितलंय, पण ते काही ऐकायला तयार नाहीये. मी माझं कर्तव्य पूर्ण करतोय, माझ्यापेक्षा तुझा चांगला विचार कुणी करू शकत नाही, योग्य निर्णय कुणी घेऊ शकत नाही, असं म्हणून बाबांनी अवनीवर आपला निर्णय थोपलाय. तिला लग्न करण्यासाठी भरीस पाडलंय आणि अवनीला हे लग्न करायचं नाहीये. त्यामुळे अवनी ही लग्नाआधी नक्कीच काहीतरी मोठा निर्णय घेईल, एवढं मात्र खरं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अवनीला लग्न करायचं नाहीये तरी चंद्रकांत तिचे वडील तिचं लग्न बळजबरीने करून देत आहे. आणि इकडे यशादा राजाला लग्न करायचंय तर त्यांना कोणी पोरगी देत नाहीये. मग अवनी आणि राजा या दोघांचं लग्न कसं होणार? या दोघांच्या आयुष्यात पुढे काय ट्विस्ट येईल हे पाहायला मजा येणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू राजा आणि विवान या दोघांची पहिली भेट होणार आहे. पण ही भेट साधी भोळी नसेल, तर राजा आणि विवान या दोघांच्या गाडीचा अपघात होणार, ॲक्सिडेंट होणार. दोघांच्या गाड्या एकमेकाला ठोकतील. यात विवानची चूक असेल, त्यामुळे राजा त्याच्यावर खूप चिडेल आणि विचारेल, तो डोकं ठिकाणा नाही आहे का रे? आणि विवान कसा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक नंबरचा माजुडा, त्याला कशाचीच अक्कल नाही आहे, ना बोलण्याची ना वागण्याची. त्याच्यात कसला माज आहे देवाला माहीत. आणि मग तो चक्क राजावर चिडेल, क्या वाल्या असं म्हणून राजाची गचंडी पकडणार. राजा काही गप्प बसणार नाही, कारण आपला राजा तर हिरो आहे. मग हा बाउन्सर कितीही बॉडी बिल्डर असला तरी राजा त्याला घाबरणार नाही आणि चक्क स्वतःची गचंडी सोडून त्यालाच मारण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावर हात उगारेल. त्यामुळे विमान चांगलाच घाबरणार. पण त्याच वेळेस अवनी ही गाडीच्या बाहेर येईल आणि म्हणेल, थांबा, भांडण करू नका. अवनीला पाहताच राजा हा तिच्याकडे एकटक पाहतच राहणार. अवनी आणि राजाची ही तिसरी भेट आहे. एक लहानपणीची सोडली तर मंदिरात पहिली आणि ही दुसरी. अवनीला पाहताच राजा पुन्हा एकदा फिदा होणार, तिच्याकडे एकटक पाहतच राहणार. आणि अवनी ही नेहमी खऱ्याच्या बाजूने बोलते, त्यामुळे ती राजाची बाजू घेईल आणि विवानला सांगेल, विवान त्यांना सॉरी म्हण, त्यांची नुकसान भरपाई दे, कारण तुझी चूक आहे, यात राजाची काहीच चूक नाही आहे. आणि अवनीचा हा स्वभाव पाहून
राजा हा तिच्यावर आणखीनच फिदा होईल. पण या दोघांची तशी ऑफिशियल भेट झाली नाहीये. या दोघांचं जमणार कसं, जुळणार कसं, लग्न कसं होणार, हे प्रश्न आपल्यासमोर अजून अनुत्तरितच आहेत. पण जेव्हा या दोघांची भेट होणार, या दोघांचं लग्न होणार ना, ते पाहायला खूपच मजा येईल, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.